मित्र नमस्कार. मी सतीश नाडगोडा आपल्या आम्ही शिक्षकेतर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे या माध्यमातून आपण प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांचा मागोवा घेत असतो. हा मागोवा घेत असताना आपल्याला त्या बातमीचा भावार्थ समजून घ्यायला लागतो. त्याचे होणारे झालेले असणारे परिणाम आपल्याला विचारात घ्यावे लागतात. कारण आपल्याला या सगळ्या निर्णयांना सामोरं जावं लागतं आणि त्याची अंमलबजावणी करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि अशा जबाबदाऱ्या जरी 1981च्या नियमावलीत कमी असल्या तरी अप्रत्यक्षपणे आपल्यावर अशा जबाबदाऱ्या खूप वाढतात आणि या वाढलेल्या जबाबदाऱ्यांची नोंद आपण घेत असतो. आत्ता आपल्या समोरचा जो विषय आहे हा विषय म्हणजे नुकत्याच काही घडलेल्या घटना. आपल्या राज्याला हे नवीन नवीन शिक्षण मंत्री जे प्राप्त झाले माननीय नामदार दादासाहेब भुसे यांनी पहिल्यांदा नेहमीच्या शिरस्त्यानुसार काय केलं की मागील सरकारमधल्या त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी ज्या काही योजना केल्या होत्या त्या योजना त्यावेळा फसणाऱ्याची आम्हालाही खात्री होती. आम्ही पण त्यांना विरोध केला होता. ती म्हणजे पुस्तकांमध्ये वह्यांची पानं टाकणे हा होता. आणि तो पर्यायाने थांबला. त्याचा गाजावाजा एवढा झाला नाही जेवढा व्हायला पाहिजे होता. परंतु तो निर्णय मात्र दादा भुसे यांनी रद्द केला. याबद्दल त्यांना सगळ्यात पहिल्यांदा आपण धन्यवाद देणं ही आपली गरज आहे. कारण असे जे निर्णय याला जुन्या काळामध्ये तुगलकी निर्णय म्हणायचे. आगापेक्षा विचार नाही, मी काहीतरी वेगळं करतोय, मी काहीतरी नवीन करतोय, अशी एक काहीतरी भूमिका असते. आणि अशा भूमिकांचा प्रयोग म्हणून जेव्हा तुम्ही भारताची जी भावी पिढी आहे ज्याला आपण आधार एक स्तंभ म्हणतो लोकशाहीचा, तो पूर्ण स्तंभ शैक्षणिक व्यवस्था आपण उद्ध्वस्त करून टाकतो, बदलून टाकतो. आणि यामध्ये आधीची पिढी जुनी ठरते, ती बाजूला जाते आणि नवीन पिढीला काहीच समजत नाही, तर ती पुढेच येत नाही. अशा प्रकारे आपण राष्ट्राचं नुकसान करतो. ही जाणीव या प्रयोगशील असणाऱ्या व्यक्तींना नसते. यांना फक्त माझ्या डोक्यात काहीतरी नवीन आहे, मी काहीतरी नवीन करतो, याशिवाय दुसरं कुठलंही उद्दिष्ट असतं असं मी मानत नाही. आता काय निर्णय दिलाय आत्ताचा रिसेंट म्हणजे आत्ता एवढ्यातला तुम्ही वाचलं की जून 25च्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीचा अभ्यासक्रम CBSE अभ्यासक्रमानुसार राहील. CBSE पॅटर्न आम्ही राबवू. चांगली गोष्ट आहे, राबवा. अशाच घोषणा दोन असतात की विद्यार्थ्यांना शालेय व शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी वह्या, पुस्तकं, दप्तर आणि गणवेश मिळणार, जो आजपर्यंत मिळाल्याचं माझ्या ऐकिवात नाही. तुमच्याकडे दोन असेल मला जरूर कळव. कधीही मिळालेलं नाही. पण घोषणा मात्र आत्ताच होती, कारण बजेट असतं म्हणून अशीच घोषणा झाली. CBSE पॅटर्न राबवणार. आता CBSE पॅटर्न राबवणार ही घोषणा केली तो मार्च महिना आहे. मार्च महिना आहे म्हटल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल तर दिवाळीच्या आधीपासून पहिलीची पुस्तकं जुन्या पद्धतीनुसार छापून झालेली असतील. काय करायचं त्याचं, काय करायचं निर्णय 1 वर्षावर आधी घ्या ना. तुम्ही नव्हतेच, काय करणार, काहीच नाही. बरं, CBSE पॅटर्न राबवणार म्हणताना त्यांची ताबडतोब दुसरी घोषणा आली. SSC बोर्ड बंद पडणार नाही, बंद होऊ देणार नाही. मग 10वी चालू ठेवणार. CBSE पॅटर्न मध्ये 10वी बोर्ड कसं चालू राहील? भले ते 35 सालची गोष्ट आहे, पण 35 साली तुम्हाला जर पहिलीचा CBSE आत्ता जाणला पॅटर्न तर 10वी तुमची CBSEच येणार आहे. मग CBSEचं शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू होतं तेव्हा तुमचं होणार आहे का?
हे झेडगुजरी प्रकार करता कशाला? अहो पडलेत ना शिक्षणामधले खरेखुरे जाणकार ठिकठिकाणी विखुरलेत. फक्त पांढरे कपडे घालून हातात 2-2 मोबाईल फिरवले म्हणजे ते नेते झाले असं नका समजू. बोला त्यांना, चर्चा करा. फक्त सरकार दरबारी हुजरेगिरी करणार आणि होयबा करणारे बोलू नका. याचा एक तुम्हाला संदर्भ देतो. बालकांना मोफत आणि हक्काचे शिक्षण अधिनियम 2009 जो भारताच्या संविधानामध्ये बदल करून अंमलात आलेला आहे, हा केंद्र सरकारने स्वीकारलेला अभ्यासक्रम महाराष्ट्राने स्वीकारला असं कागदोपत्री आहे. कागदोपत्री आहे, प्रत्यक्षात नाही. कारण 2009 नंतर हा अभ्यासक्रम आपल्याकडे जेव्हा प्रत्यक्ष अंमलात आला असं दाखवलं गेलं ते वर्ष आहे 13-14. 13-14चा उत्तरार्ध जवळपास 14 साल उजाडल्यानंतर 13-14च्या संच मान्यता आल्या RTE 2009 नुसार. तेव्हापासून आपण 13 साल धरलं, हे 25 साल. या 12 वर्षात कुठल्याही खाजगी अनुदानित शाळेची कुठलीही 5वीची तुकडी प्राथमिकला जोडली गेलेली नाही. कुठलीही 8वीची तुकडी उच्च प्राथमिकला जोडली गेलेली नाही. जे काय आहे ते फक्त कागदावर. आणि त्यावेळेला केंद्र सरकारच्या 2009च्या मूळ संकल्पनेमध्ये राज्याला त्यांच्या परिस्थितीनुसार जे जे बदल आवश्यक वाटणार होते असे बदल करण्यासंबंधात त्या राज्य शासनाला मुभा ठेवली होती. या संबंधात महाराष्ट्र शासनानं 2 वेगळी विधेयकं सादर केली. माझ्या माहितीनुसार त्या विधेयकांना केंद्र सरकारची मान्यता मिळालेली नव्हती आणि नाही. विधेयक मंजूर आहे म्हणून ते अंमलात आणता येईल मी मान्य करतो, पण केंद्र सरकारला अभिप्रेत असलेल्या RTE 2009 मध्ये हे बसत नव्हतं आणि नाही. आजही माझा दावा आहे, कुठल्याही व्यासपीठावर कुठल्याही मंचावर कोणाशी पण चर्चा करायची माझी तयारी आहे. काय साधलं आपण? तो अभ्यासक्रम संपला. आज आपल्यासमोर नवीन अभ्यासक्रम नॅशनल एज्युकेशन पॉलिसी पुढे उभी आहे आपल्या. मग तुम्ही 10वीचा अभ्यास असाच चालू ठेवणार? 10वी चालू ठेवणार? कशा करता? 10 वर्ष आहेत ना. जसं तुम्ही आमचा शिक्षकेतर वर्ग निम्मा अर्धा कमी करून टाकला आणि 5 रुपयाचा 15 रुपयाचा शिक्षकेतर 4 आण्यावर आणला, लावा त्यांची वर्णी सरकारी कार्यालयात. कशाला पुसायची? कमी करत चला. कारण आपल्या राज्याच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरच्या 20 स्पर्धात परीक्षात सहभागी व्हायचं आहे. पुढे त्यांना IAS IPS या केंद्र सरकार लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना दाखल व्हायचं आहे. त्यावेळेला ही मुलं मागे पडतात. हा दृष्टिकोन स्वीकारला नाही. पुढच्या अभ्यासक्रमाची त्यांना जर तुम्ही पायाभरणी केली नाही तर महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं पूर्ण सामाजिक रचनेचं शैक्षणिक नुकसान होणार आहे. म्हणून CBSE पॅटर्न नाही तर CBSE पद्धती स्वीकारा. सर्व शाळांमध्ये सेमी इंग्लिश अनिवार्य करा. त्रैभाषिक पद्धती आणि सेमी इंग्लिश या सगळ्याचा तुम्ही CBSE पॅटर्नचा विचार करून अंमलबजावणी केली तर महाराष्ट्र शासनाचं शैक्षणिक धोरण सुटसुटीतपणे होईल, कार्यक्षम होईल, विद्यार्थी गुणवंत ठरतील आणि ह्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा महाराष्ट्राच्या आणि राष्ट्राच्या विकासाकरता भरीव कामगिरी करता उपयोग होईल आणि हे सर्व विद्यार्थी सुजाण नागरिक म्हणून आदर्श भारत घडवण्याकरता उपयुक्त ठरतील. हा त्यातला भाग आपण जर लक्षात घेतला तर मला असं वाटतं की या घोषणा त्यांच्या जरी प्राथमिक स्वरूपाच्या असल्या
याला नंतर फाटे फुटतात, कारण सचिव मंडळी कुठली गोष्ट सुखासुखी होऊ देत नाहीत, ते फाटे फोडणार. घेऊन घ्या. कुठलाही शासन निर्णय किंवा शासन धोरण जाहीर होतं, ते धोरण जाहीर झाल्यानंतर ते धोरण कसं अंमलात येऊ नाही किंवा आणता येऊ नाही अशी तजवीज करणं म्हणजे GR. ते सचिवाचं कौशल्य. त्यामुळे आज झालेल्या त्यांची घोषणा ही निर्णयाप्रत येईपर्यंत त्याच्यात काय काय बदल होतील ते वेळोवेळी येणार, आपल्यासमोर मांडणार. आम्हाला शासन दरबारी जाऊन आजी करायची सवय नाही. तुम्ही कधी बघितलं असेल तर संघटनेचं काम करताना सुद्धा आम्ही हार तुरे गुच्छ निवेदन घेऊन कुठल्याही मंत्र्याकडे गेलेलो नाही. या सगळ्याचं काय केर कसला खेळ खंडोबा होतो तो आम्ही पाहिलेला आहे. आम्ही त्याच्यात जात नाही. ह्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये न्यायालयीन बाबीमधनं याच्यातनं काय काय झालंय, जुन्या पेन्शन योजने संबंधामध्ये न्यायालयाचे काय आदेश आहेत, त्या आदेशांचा सकारात्मक परिणाम जुन्या पेन्शन मिळण्याकरता कसा होऊ शकतो हे आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहे. त्यामुळे एकच विनंती करेन की या आपल्या आम्ही शिक्षकेतर या चॅनलशी जोडलेले राहा. नवीन नवीन माहिती, अद्ययावत माहिती आपल्यासमोर येत राहील. तिचं मनन करा, प्रसार करा, प्रचार करा आणि आम्ही शिक्षकेतर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण व्यक्त व्हा. आपल्या भावना, आपली मतं आम्हाला आवश्यक आहेत. त्याच्यातनं आम्ही आपणासमोर येताना जास्तीत जास्त परिपूर्ण आणि माहितीपूर्ण माहिती आपल्यासमोर सादर करू असा विश्वास मी माझे सगळे सहकारी अभय सातपुते कोपवाड सांगली, अजय आरदवाड लातूर, अमोल सोनवणे नाशिक, किशोर ठाकूर नाशिक, रवींद्र गिरी धामणगाव रेल्वे अमरावती, परशुरामजी डेवरी कराड सातारा आणि ॲडव्होकेट विजय देशपांडे नागपूर यांच्यासह माझे तंत्रस्नेही संजय हंडोरे, अभि आणि प्रवीण पोरजे यांच्यासह मी आपली रजा घेतो. धन्यवाद.